पुलिस थाना अंतर्गत आने वाले गुजरी बाजार में शुक्रवार की शाम चिकन व्यापारी की आंखों में मिर्ची पाउडर डालकर पैसों से भरा बैग लूटने का प्रयास किया गया। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार कामटी के ताज चिकन सेंटर चालक दुकान बंद करके अपने घर गुजरी बाजार कपड़ा मार्केट होते हुए जा रहे थे, तो वहीं पहले से ही रास्ते में ताक में बैठे एक युवक ने पीछे से आकर व्यापारी की आंखों में मिर्ची पाउडर डालकर उसके पास रखा हुआ पैसों से भरा बैग छीनने की कोशिश की, परंतु शोर मचाने पर युवक वहां से भाग गया। सीसीटीवी फुटेज के आधार पर मामले की जांच कामटी पुलिस कर रही है। रात्री अंदाजे 11:15 दरम्यान पोलीस स्टेशनला फिर्यादी नामे नियाज अहमद शेख परीख राहणार नयाळा बाजार कामठी यांनी येऊन माहिती दिली की त्यांचं शुक्रवारी बाजारामध्ये ताज चिकन सेंटर नावाचं दुकान आहे आणि ते दुकान बंद करून 10:15 10:30च्या दरम्यान ते काल शुक्रवार होता, बाजार होता, त्याच्यामुळे त्यांचा जो विक्री झालेला पैसा होता साधारण 23,000 रुपये होते असं त्यांचं म्हणणं आहे। ते घेऊन आपल्या घराकडे निघाले असता त्यांच्या गाडीने तर त्यांच्या पाठीमागून एक व्यक्ती ज्याने अंगात पांढरा शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेला होता, उंच आहे, अंदाजे सडपातळ आणि 6 फूट उंचीचा आहे, अशा वर्णनाचा व्यक्ती त्यांच्या बाईक मागे धावला आणि त्यांना बाईकवरून पाडून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्याचा प्रयत्न करून त्यांच्या ताब्यातील जी पैशाची बॅग होती ती हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण फिर्यादीने मोठ्या बहादुरीने ती बॅग त्यांच्या हातातून सुटू नाही दिली आणि त्याच वेळेला तिथे आजूबाजूला लोक असल्यामुळे ते लोकसुद्धा धावले, त्यामुळे तो आरोपी तिथून पळून गेला। मग आपल्याकडे माहिती नेल्यानंतर आपण फिर्यादीचं मेडिकल चेकअप वगैरे करून तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर घटनास्थळावर जे उपलब्ध फुटेज आहे, घटनेच्या आधीचं, घटनेच्या नंतर, रेकॉर्डवरील आरोपी, असं सर्व घडामोडी करून आरोपी कोण आहे निष्पन्न आपण केलेलं आहे या घडीला आणि आरोपीचा शोध सुरू आहे।